मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। अर्थातच जाधव परिवारातर्फे सुद्धा हा एक नवीन उत्साह आपल्याला इथे दिसतो आहे। सरांशी आपण संवाद साधूया। नमस्कार दादा, कशा शुभेच्छा द्याल आज बदलापूरकरांना? तमाम बदलापूरकरांना सर्वप्रथम नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आणि संजय जाधव फाउंडेशन व अभिषेक जाधव फाउंडेशन तर्फे या ठिकाणी गुढीपाडव्याचं औचित्य साधून एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही या शहरातल्या नागरिकांसाठी देत आहोत। आणि याच्यामध्ये आपण बघितलं की सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत हा कार्यक्रम चालू आहे। तसंच संध्याकाळी 6 वाजता शाहीर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आहे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद बदलापूरकरांचा सकाळपासून या ठिकाणी मिळतोय। या ठिकाणी आम्ही महिलांसाठी खास करून काही कार्यक्रम ठेवलेत, विशेष वेशभूषा वगैरे असं असेल त्याच्यासाठी महिलांना पैठणी, सोन्याची नथ, असं सन्मान चिन्ह असे बरेचसे पारितोषिक आहेत। लहान मुलांसाठी सुद्धा आहेत आणि आमच्या तरुण वर्गासाठी सुद्धा आहे। एकंदरीत 9 वर्षाचा जल्लोष करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षातर्फे हा उपक्रम आम्ही यंदाच्या वर्षापासून चालू केलेला आहे आणि बदलापूरकरांची साथ ही चांगलीच मिळते। छान, त्याला काय बोलाल, कशा शुभेच्छा द्याल? गुढीपाडवा हा मराठी माणसांचा सण। या सणाच्या दिवशी मराठी माणूस आणि इतर समाजामध्ये अतिशय आनंद होतो आणि या शहरामध्ये, या गावामध्ये, या परिसरामध्ये, या राज्यामध्ये काही ठराविक लोकच आपली मक्तेदारी समजतात। गुढीपाडवा, शोभायात्रा वगैरे वगैरे हे खरं समाजाचे, देशाचे, राष्ट्रीय विचारातून साजरा होणारे सण आहेत। त्याऐवजी ते आपल्याच पक्षाचे, आपल्या याच्याचे असा थाटमाट करतात आणि हा देश आमचा बापाचाच आहे असं म्हणतात। आम्ही आमचे नेते, आमचे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, भावी आमदार आणि यांच्या पुढाकारातून काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एक नवीन संकल्पना तयार केली की हा सण सर्वसामान्य माणसांना एकत्रित करून त्यांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांचे जीवनमानामध्ये चांगल्या प्रकारे विकास व्हावा आणि भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाशीच त्यांचे विचार जोडले जावेत अशा विचारातून, या संकल्पनेतून या सणाची संकल्पसिद्धी झाली। संजय जाधव यांना मी धन्यवाद देईन की अशा प्रकारची संकल्पना, उपक्रम या कोळवा बदलापूर शहरामध्ये नव्हे तर राज्यामध्ये हा पहिला उपक्रम आहे आणि पहिला उपक्रम राबवल्यामुळे शासनाने आमच्या संजय जाधवचा सत्कार केला पाहिजे, परंतु तशी नीती त्यांची नाही आहे। कारण सध्या समाजामध्ये चांगल्याला चांगलं बोलायचं आणि वाईटाला वाईट बोलायची नीती राहिली नाहीये। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, संजय शेट्टला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम अतिशय सक्सेसफुल होत आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना पण शुभेच्छा। धन्यवाद दादा। जर आपण बघितलं तर सगळ्यांनीच मेहनत घेतलेली आहे। एकदा त्यांची जी मेहनत आहे ती आपण बोलणार, दादा बोलणार। शुभेच्छा, थोडक्यात शुभेच्छा द्या। गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या सर्व नागरिकांना काँग्रेस परिवारतर्फे व जे आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले संजय जाधव फाउंडेशन व अभिषेक जाधव फाउंडेशन यांच्यातर्फे सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि बदलापूरकरांनी सकाळपासून आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला आहे। अशीच आशा करतो की पूर्ण दिवस आमच्यासोबत बदलापूरकर हे आम्हाला साथ देतील। खूप छान, आपण थोडंसं इकडे जाऊया। आज भरपूर जे इथे त्यांनी वाद्य वाजवलेले आहे त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आहे। नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। एक योगदान तुमचंही असतं याच्यामध्ये, काय बोलाल? काय नाही, कशी मेहनत घेतात? आता काय काल घेतलेली मेहनत, रात्री केलेलं खूप काम वगैरे। तर हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत जे इथे आपल्याला दिसत आहेत। काय बोलाल, कशी मेहनत घेतली, काय वाटतंय? खूप मस्त वाटतंय आणि आजच्या दिवस आपल्या सगळ्यांसाठी एक नवीन वर्ष सुरुवात करतो। माझी एक अपेक्षा आहे की तुमचा सगळ्यांचाही एक नवीन वर्ष खूप सुखात जावा। यांच्याशी बोलूया आपण। सगळ्यांनी मेहनत घेतली पण सगळे इकडे तिकडे जात आहेत, काय बोलणार, कशी मेहनत घेतली आज, कसं वाटतंय? कामावरून या म्हणून इथं काम करा, रात्रभर रोज मेंटेनन्स करा, पण तरी उत्साह असतो मनामध्ये। उत्साह खूप असतो। ते जर इथे जाऊया आपण दादांकडे। ही आहे आपली तरुण पिढी ज्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला दिसतो। नमस्कार दादा, काय? नमस्कार सर्वांना, प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडवा निमित्त सर्वांना बघितलं सगळीकडे आपल्या बदलापूरमध्ये सर्वीकडे शोभायात्रा चालूच आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून येतं। काय बोलाल, कसा उत्साह असतो?
सुख मिळतं, सगळे ढोल ताशा सगळं एक प्रेम आहे. थकत नाही, सुख मिळतं. बरोबर बोलला. तर काय बोलाल, कसा उत्साह असतो? खूप मजा आली उत्साहाला, आम्हाला वाचायला पण खूप मजा आली आम्हाला. छान. बस आपला गुढीपाडवा सण आता साजरा व्हायला पाहिजे आपल्यापेक्षा. गुढीपाडव्याचा सण असा साजरा झाला पाहिजे. खरंच हीच आपली संस्कृती आहे. नमस्कार. खरंच माझं नाव हेमाक्षी आहे आणि आज माझं हे सेकंड टाइम आहे की मी इथे पथकात मी जॉईन झाली आहे शिवसूत्रमध्ये आणि खरंच चांगलं पथक आहे, एकदम चांगला कसा experience उत्साह आहे. असतो ज्या वेळेला आपण मराठी सण साजरा करतो आणि तुम्ही ढोल ताशे वाजवत असतात त्यावेळेला? एकदम खूप खूप छान वाटतं खरंच एकदम. थँक्यू. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आज हा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो आहे. ते विविध प्रकार आपण तुम्हाला दाखवत आहोत आपले बदलापूरच्या माध्यमातून. धन्यवाद.